अहो सासूबाई घेते मी पदर, पण काय होतंय बघा ना, असं सिल्की केस असल्यामुळे ते खाली सटकतंय सारखं सारखं. आता घरात आहे असू दे की काय होतंय. हाय बोल. घरात कुणी घेतं का ग डोक्यावरून पदर पिंके? बरं पिंके ऐक की, मला ना सासूबाईला सांगायला लागतं की तुझा व्हिडिओ कॉल आला की माझ्या बहिणीचा व्हिडिओ कॉल आलाय. नाही तर मला त्या दिवशी सासूबाई म्हणत होत्या की पिंकीचा सारखा व्हिडिओ कॉल काय होतो, एवढं काय तिचं गटुळं पुरलं. पिंकी साडी चांगली दिसते ना ग, इक्याने घेतली माझ्यासाठी त्या दिवशी. आम्ही आज देवीच्या दर्शनला गेलो होतो ना, म्हणून आज नेसली मी. मला लय आवडली. चांगलं दिसतं ना यो कलर माझ्यावर. वय त्याची आत्या मामा काका बिका आणि त्यांची पोरं बिरं सगळी आलती. बया त्या पोरांनी माझ्या डोक्याला लई ताप दिलं बघ. पिंके तुला माहिती आहे की माझी लई हाऊस करतो, अगं लई काळजी घे तू माझी. आता त्या दिवशी बघ ही साडी आणली, मी म्हटलं कशाला, म्हणून तर असू दे की. अगं परवा सकाळी तर इकडे माझ्यासाठी चहा बनवून आणला. मी म्हणलं की बया सासूबाईंनी जर बघितलं ना तर मला कायमचं चहा सोडायला लागेल. पण कुठला नवरा करतो सांग बायकोसाठी एवढं. म्हणजे माझा वडील तर माझ्या आईला पाण्याचा ग्लास सुद्धा नाही देत. इकडे तसं चांगलं आहे अगं. बरं चल आता मला जावं लागेल. पण पिंकी ऐक की, येतेस का ग 2 दिवस राहिला तू इकडं? अगं इके मला म्हणलं तुला करमत नसेल तर बोलव पिंकीला 2 दिवस राहिला. ये की अगं, मला तुझी लई आठवण येते पिंकी. बरं चल.